नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। गोरेगाव तालुक्यातील बबई टोला हे गाव, ह्या गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं। या कुटुंबामध्ये कविता नावाची तरुणी होती। ती केवळ 18 वर्षाची होती। ती आपल्या आईवडिलांसोबत वीटभट्टी येथे काम करायला जायची। हे एक गरीब कुटुंब होतं। मोलमजुरीचे काम करून पोट भरायचं असं त्यांचं दिनचर्या होतं। त्यामुळे कविताला शिक्षण घेता आले नाही। मधातच शिक्षण सोडून तिला कामाला जावे लागले। मात्र कविताचे स्वप्न मोठमोठे होते। तिला चांगले आयुष्य हवे होते। तिला गरिबीचा कंटाळा आला होता। कविता ही ज्या वीटभट्टीमध्ये कामाला जायची तेथील मालक अत्यंत श्रीमंत होता आणि पैसेवाला होता। त्या वीटभट्टीचा मालक शकील मुस्तफा होता। तो श्रीमंत होता। त्याच्या हाताखाली 200 ते 300 मजूर रोज कामावर असायचे। त्याच्याकडे भरपूर पैसा होता। समाजात नाव होतं। त्याचे वय 38 वर्षाचे होते। त्याला पत्नी व मुले होते। तो रंगीन स्वभावाचा होता। मात्र तो मजुरांशी प्रेमाने वागत असत। त्याला मजुराकडून काम कसे घ्यायचे हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत होते। अशातच त्याची नजर 18 वर्षाची कविता हिच्यावर पडली। ही दिसायला सुंदर होती। पाहता क्षणी तो तिच्यासोबत प्रेम करू लागला। मात्र त्याने मनातली गोष्ट डायरेक्ट बोलून दाखविली नाही। त्याने कविताला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू लागला। कवितासोबत त्याने गोडगोड बोलायला सुरुवात केली। तो कविताचा मन जिंकण्याचा प्रयत्न करू लागला। वीटभट्टीचा मालक म्हटलं की एक त्याचे वेगळेच व्यक्तिमत्व होते। पैसा, धन, दौलत सर्व काही त्याच्याकडे होते। काही दिवसानंतर त्याने छोटी मोठी भेटवस्तू तिला द्यायला सुरुवात केली आणि नंतर तिला पैसे पण देऊ लागला। यामुळे कविता हळूहळू त्याच्याकडे आकर्षित झाली। तिला शरीराच्या भुकेपेक्षा तिला पैशाची हाव होती। तिचे स्वप्न मोठमोठे होते। तिला गरिबी नको होती। त्यामुळे शकील तिला जे काही देत होता त्यात ती खूप खुश होती। कविता आता हळूहळू शकीलच्या जाळ्यामध्ये अडकत गेली आणि शकीलचा प्लॅन हळूहळू सक्सेस झाला होता। तो आता कविताला लपून छपून भेटत होता। त्यांचे शारीरिक संबंधही झाले। तो तिच्या फक्त शरीराच्या भुकेला होता। तो नेहमी तिच्याशी शारीरिक संबंध करू लागला। काही दिवसातच कविताला जाणवलं की ती प्रेग्नंट आहे। याची माहिती तिने शकीलला दिली आणि लग्नाची मागणी घातली। त्यावर शकीलने मात्र स्पष्ट नकार दिला आणि कविताला म्हटले, जे काही खर्च येईल ते मी करेल। मात्र कविताने स्पष्ट नकार दिला। तिला अबॉर्शन करायचे नव्हते। तिला शकीलसोबतच लग्न करायचे होते। ती शकीलवर वारंवार लग्नाकरता तगादा लावत होती। फोन करून धमकी देत होती, माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझ्या विरोधात बलात्काराची केस लावेल। यामुळे शकील संतापला। त्याला आपल्या इज्जतीची भीती वाटू लागली। कविताच्या सततच्या धमक्यामुळे शकील वैतागला। त्याने प्लॅन केला। त्याने कविताला संपवण्याचं ठरवलं। एके दिवशी कविताशी गोड बोलून त्याने निर्जन स्थळी कविताला भेटायला बोलावलं। कविताला म्हणाला, तू मला एकांतात भेटायला ये, आपण यामधून काही मार्ग काढू आणि मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे। यामुळे कविता खुशीने घरातून बाहेर निघाली। घरातून आनंदाने गेलेली कविता ही कधी परतलीच नाही। तिथे गेल्यावर मात्र तिला निराशा झाली। शकील आपल्यासोबत लग्न करेल या आनंदात ती होती। कविताने तिथे गेल्यावर लग्नाचा विषय काढला। मात्र शकीलने स्पष्ट नकार दिला। यामुळे दोघांमध्ये भांडण तयार झाले। शकीलला कविताशी लग्न करायचेच नव्हते। त्यामुळे शकील जास्तच चिडला। तिला जोरात धक्का दिला आणि तिच्या अंगावर धावून गेला। तिच्या सततच्या धमक्यामुळे आणि लग्नाच्या तगाद्यामुळे तो वैतागला होता। त्याने कविताला जमिनीवर पाडले आणि तिचा गळा दाबला। काही वेळात कविताचा मृत्यू झाला। पोलिसांच्या भीतीमुळे त्यांनी कविताच्या मृतदेहावर पेट्रोल टाकले आणि आग लावली। त्याला वाटले पोलिसांना काहीच पुरावे मिळणार नाही। तो तेथून सरळ घरी गेला आणि शांत झोपला। दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे शेतकऱ्यांनी कविताचा मृतदेह अर्धवेळ जळलेल्या अवस्थेत पाहिला। ते घाबरून गेले। त्यांनी लगेच गावातील पोलीस पाटलांना कळविले। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। कविताचा मृतदेह ताब्यात घेतला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे सिद्ध झाले, गळा दाबून खून केला आणि मृतदेह जाळला हे पोलिसांना कळले। नंतर तपासात निष्पन्न झाले की हा कविताचा जळालेला मृतदेह आहे। गोंदियाचे पोलीस अधीक्षक गौरव भांगले यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर विविध पथक आरोपीच्या शोधात पाठवण्यात आले। अखेर गोरेगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं। घटनेचा पुढील तपास गोंदिया पोलीस अधीक्षक गौरव भांबरे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी करत आहेत। 18 वर्षाची कविता ही केवळ पैशासाठी वाईट मार्गाने गेली। तिचे वय सध्या शिक्षणाचे होते।
पैशाच्या लालचेमुळे तिने 38 वर्षाच्या पुरुषासोबत प्रेम केले आणि जगाचा निरोप घेतला. या घटनेतून असे लक्षात येते की कोणावरही विश्वास ठेवू नये. कविताने शकीलवर डोळे झाकून विश्वास केला आणि आपला जीव गमावला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.